नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत फिनॉलची केमिकल रिॲक्शन, ज्याचं नाव आहे कोलबेज रिॲक्शन किंवा कोल्स रिॲक्शन. कोल्स किंवा कोलबेज रिॲक्शन, कुठलंही म्हणा, आपल्याला जे वाटेल ते लिहा, काय फरक पडत नाही. आमच्या भागामध्ये कोलबेज रिॲक्शन म्हणतात, कोणत्या कोणत्या भागामध्ये कोल्स रिॲक्शन म्हणतात आहे ना. प्रोनाऊन्सिएशन चेंज होतं, स्पेलिंग तीच राहते. ओके, आता आपण काय करतोय, फिनॉलचे रिॲक्शन बघतोय. आता फिनॉलची ही अभिक्रिया, नाव कोलबेज रिॲक्शन. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात. लक्ष देऊन ऐका. बघा, आपण काय घेणार आहोत, फिनॉल. आणि या फिनॉल पासून आपल्याला तयार करायचं आहे सॅलिसिलिक ॲसिड. हा OH आणि हा COH. बघा, हा कोण आहे, फिनॉल. आणि फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये करणे म्हणजे कोलबेज रिॲक्शन. कोलबेज रिॲक्शनमध्ये काय होतं, फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये होतं. कन्व्हर्जन ऑफ फिनॉल इनटू सॅलिसिलिक ॲसिड, दॅट इज द कोलबेज रिॲक्शन. मग ही संपूर्ण अभिक्रिया कशी होते, का होते, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेऊया. आपण ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती घेत आहोत त्या रिॲक्शनचं नाव आहे कोलबेज रिॲक्शन. मग आता कोलबेज रिॲक्शनमध्ये काय होतं, फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये, फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये, फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये. हे नीट लक्षात ठेवा. मग आता हे होतं कसं, त्याची सुरुवात आपण करू. लक्ष द्या. आता या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आणि सगळ्यात अगोदर आपण घेऊयात फिनॉल. हा तुमचा फिनॉल. हा फिनॉल पहिल्या स्टेपमध्ये आपण करूयात फिनॉलची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, NaOH सोबत. बघा, इथला काय होतो, OH बॉन्ड तुटतो. बरं का, हा हायड्रोजन आणि हा OH म्हणजे -H2O आणि हा सोडियम इथे येतो. नीट आहे का. बरं का, O आणि H मधला बॉन्ड तुटतो, H आणि OH, H2O निघून जातो आणि हा NaO पशी येतो. म्हणजे कसाला प्रॉडक्ट, हो का. पहिली स्टेप जी आहे नीट लक्षात घ्या, O आणि इथं आला Na, सोडियम फिनॉक्साईड. याचं नाव काय, फिनॉल. याचं नाव काय, सोडियम फिनॉक्साईड. मग आता पहिली स्टेप आपण केली. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं बाबांनो, पहिल्या स्टेपमध्ये आपण फिनॉलची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली आणि त्या ठिकाणी सोडियम फिनॉक्साईड तयार केलं. आता हे सोडियम फिनॉक्साईड कसं तयार झालं हे सगळं तुमच्या समोर दिलेलं आहे. मग आता आपण काय केलं, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं. तुमचा OH जो आहे, फिनॉलमधला OH ग्रुप, त्याच्यामधला ॲसिडिक हायड्रोजन H आणि इथला OH H2 निघून जातो आणि हा सोडियम या ठिकाणी येतो आणि अशा प्रकारचा सोडियम फिनॉक्साईड तयार होतो. अशा प्रकारची पहिली स्टेप आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं बघा. दुसऱ्या स्टेपमध्ये हा जो तुमचा सोडियम फिनॉक्साईड आहे, ह्याला थोडं मी असं लिहितो, ONA. का फरक पडत नाही. ओके, आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईडचा अटॅक होतो, C डबल बॉन्ड O. हा कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 आहे आणि या CO2चा अटॅक या तुमच्या सोडियम फिनॉक्साईडच्या आर्थो पोझिशनला होतो. ही पोझिशन कोणती आहे, आर्थो. आणि या आर्थो पोझिशनला C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O हा जो कार्बन डायऑक्साईड आहे याचा अटॅक होतो, इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो. इलेक्ट्रोफिलिक अटॅक या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो. कसं होतो बघा, तुम्हाला माहित आहे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. कार्बन ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा बॉन्ड आला O कडे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती चार्ज आला मायनस, ह्याच्यावरती चार्ज आला प्लस, है ना. हा चार्ज मायनस आणि या ठिकाणी याचा अटॅक होतो, हो का, या ठिकाणी. म्हणजे हा CO2 आर्थो पोझिशनला अटॅक केला. इथं जिथं OH होता, ONA जिथं आहे त्याच्या जवळची पोझिशन आर्थो आणि त्या ठिकाणी त्याचा अटॅक होतो. बघा, रिॲक्शन करण्यासाठी सोपी करून सांगतोय, हो का. हा ONA ला ONA आणि या ठिकाणी एक H असतो, तो H असं दाखवा आणि हा इथं अटॅक झाला C डबल बॉन्ड O मायनस आणि इथला बॉन्ड निघून जातो आणि हे असं होतंय. या ठिकाणी एक हायड्रोजन आहे ना, मग तो असं दाखवा. आणि ही स्टेप जी आहे ना, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय, लक्षात घ्या. ही स्टेप आपण आपल्याला समजून घेण्यासाठी करतोय. आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट, इथं निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बन हा इलेक्ट्रोफाईल झाला आणि हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन या तुमच्या आर्थो पोझिशनला अटॅक करतो. इथं चार्ज निगेटिव्ह असतो, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, आहे की नाही. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला होता. थोडक्यात असं करू आपण कळण्यासाठी. हा बॉन्ड इकडे शिफ्ट, इथं निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथं अटॅक झाला आणि इथं H आहे ते H बाजूला लिहिलं आपण.
आता काय होतं बघा, आता पुढची स्टेप फार इंटरेस्टिंग आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, प्रोटॉन ट्रान्सफर होतं. हिथला जो एच आहे तो ओ कडे जातो. बघा, हिथला जो एच आहे तो ओ कडे जातो आणि ओ पासला एन ह्या ओ कडे येतो. बघा, नीट समजून घ्या, तुम्हाला कळण्यासाठी फक्त रिॲक्शन सांगतोय, हे मेकॅनिझम नव्हे. काय होतंय आपण लक्षात घ्यायचं आहे. हा तुमचा जो CO2 आहे याच्यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा कार्बन इलेक्ट्रोफाईल झाला आणि हा इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅक करतो, ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. आता हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथं चार्ज निगेटिव्ह असतो आणि हा इथे अटॅक करतो. आणि या ठिकाणी एक एच असतो बरं का, तो एच आपण बाजूला लिहिला आहे. आणि मग हा जो एच आहे तो ओ कडे जातो आणि ओ पासला एन ह्या ओ मायनस कडे येतो आणि मग प्रोटॉन ट्रान्सफर होतं आणि हा बॉन्ड परत इथे येतो, हा बॉन्ड इथे येतो. म्हणजे कसं होईल बघा, म्हणजे हे ओ एच आणि हे सी ओ. खाली जेव्हा वरी जेव्हा का फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. सी डबल बॉन्ड ओ ओ एन हो का, अशा प्रकारची ही एक स्टेप आली. या ठिकाणी काय झालं बाबांनो, या ठिकाणी फक्त प्रोटॉन ट्रान्सफर झाला. आर्थो पोझिशनला असलेला एक एच ओ कडे मायग्रेट झाला, शिफ्ट झाला आणि ओ पाशी असलेला एन हा ओ मायनस कडे शिफ्ट झाला. अशा प्रकारे शिफ्टिंग झालं, मायग्रेशन झालं, रिअरेंजमेंट झाली असं म्हटलं तरी चालतंय. आणि हा बॉन्ड परत इथं आला या ठिकाणी, त्याच्या अगोदरच्या ठिकाणी, आणि परत अशा प्रकारचा कंपाऊंड तयार झाला. आणि शेवटची जी स्टेप आहे, नेक्स्ट पुढची स्टेप, याच्यामध्ये आपण करतो ॲसिड हायड्रोलिसिस. आणि ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर हा सी डबल बॉन्ड ओ ओ एन याचं रूपांतर होतं कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये. म्हणजे हा ओ एच आणि इथे येतं सी डबल बॉन्ड ओ ओ एच, कार्बॉक्सिलिक ॲसिड, आणि याचं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज द सॅलिसिलिक ॲसिड. संपलं. बघा, अतिशय सोपी रिॲक्शन आहे. रिॲक्शन फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. रिॲक्शन तुम्ही समजून घेतलात, रिॲक्शन सहज तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या, कळलं का? आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन, प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे. हे पहिल्यांदा माहीत पाहिजे आपल्याला. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं की OH मधला बॉन्ड तुटला, H आणि OH H2O निघून गेला आणि हा Na इकडे आला आणि तयार झाला सोडियम फिनॉक्साईड. त्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड तुमच्या या आर्थो पोझिशनला अटॅक करतो. आता इथं परत कार्बन ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणून या ठिकाणचा पाय बॉन्ड, दोन बॉन्ड जेव्हा असतात तेव्हा एक सिग्मा एक पाय असतो, याच्यामधला पाय बॉन्ड वीक असतो आणि तो ओ कडे शिफ्ट झाला, म्हणून इथे निगेटिव्ह आला, इथं पॉझिटिव्ह आला. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बन म्हणजे इलेक्ट्रोफाईल तो आर्थो पोझिशनला अटॅक केला. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज आला, हे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. तुम्हाला माहित आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चिव चिव, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चिव चिव, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चिव चिव. त्याप्रमाणे आलं, तिथं अटॅक झालं आणि मग इथं एच असते ती एच बाजूला गेला आपण. आणि मग पुन्हा काय केलं, प्रोटॉनचं ट्रान्सफर केलं. आर्थो पोझिशनला असलेला एच ओ कडे गेला आणि हा जो ONA मधला Na आहे तो O मायनस कडे आला, तेव्हा ते तिथं तयार केलं आणि हा बॉन्ड इथं पुन्हा शिफ्ट झाला आणि पुन्हा असा कंपाऊंड. आणि याचं पुन्हा आपण केलं ॲसिड हायड्रोलिसिस आणि मग इथं ONAचं रूपांतर OH मध्ये झालं ॲसिड हायड्रोलिसिस केल्यावर. आणि अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता हीच रिॲक्शन आपण शॉर्टकट लिहू, पुस्तकात जशी आहे तसं लिहू. बघा, हे तुमचा फिनॉल, ओके. ह्याची अभिक्रिया कोणासोबत केली आपण, NaOH सोबत केली. तयार का झालं, ONA, सोडियम फिनॉक्साईड. हिथून स्टार्ट आहे पुस्तकात. हां, पुन्हा सोडियम फिनॉक्साईडची अभिक्रिया कोणासोबत केली, पहिल्यांदा केली CO2 सोबत, असं लिहायला आहे CO2 सोबत. आणि पुन्हा कोणासोबत रिॲक्शन केली, ॲसिड हायड्रोलिसिस. हो का, हे केलं ॲसिड हायड्रोलिसिस, शॉर्टकट रिॲक्शन आहे का. इथं होते OH, इथं होते COH. आणि शेवटची स्टेप आपली सॅलिसिलिक ॲसिडची, या ठिकाणी आलं OH आणि या ठिकाणी COH. झालं, संपलं. C डबल बॉन्ड OOH म्हणजे COH, एकच झालं. हे शॉर्टकट, ही कळण्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये, हे कळण्यासाठी असं समजून घ्या. आणि कळलं तर असं शॉर्टकट लिहावं चालतंय, असं लिहिलं तरी चालतंय. पण कशी आली कळण्यासाठी हे थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं, हे शॉर्टकट पद्धत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी फिनॉलपासून आपण तयार केलं सॅलिसिलिक ॲसिड. आणि जर फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, कोलबेज रिॲक्शन. बोलो, कोलबेज रिॲक्शन. अरे बोलो, कोलबेज रिॲक्शन. संपलं. आता याच्यामधला प्रत्येक भाग आपण व्यवस्थितपणे सांगतोय. व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करणं हे तुमचं काम आहे. फिनॉलमधल्या एक एक रिॲक्शन्स आपण बघत आहोत आणि आज आपण जी रिॲक्शन घेतलेली आहे, ज्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतलो, ते होतं कोलबेज रिॲक्शन.
हा संपूर्ण भाग आपल्या समोर आहे, व्यवस्थित लिहून घ्या. हा संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.